नमस्कार, मी मंदार फणसे. भविष्य महाराष्ट्राचं मध्ये तुमचं स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत, महाराष्ट्राचं भविष्य समजून घेणार आहोत. खुद्द ज्यांनी गेली 4 वर्ष महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदावरनं धुरा वाहिली ते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न खरं तर तुम्हाला हाच विचारायचा आहे की गेल्या काही काळातली सगळ्या प्रचाराची सगळी जो काही धुरळा आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये टार्गेट पृथ्वीराज चव्हाण आहे आणि साहजिक आहे, कारण 4 वर्ष तुम्ही हा सगळा राज्यकारभार बघितला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो सगळ्यात गंभीर आरोप गेल्या काही काळात तुमच्यावरती झाला आहे की शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्ही काही संशयास्पद फायली क्लिअर केल्या, त्याच्या आधी तुम्ही फायली क्लिअर करत नव्हतात, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? दोन्ही आरोप हेतुपुरस्सरपणे केलेले आहेत, दोन्ही चुकीचे आहेत. मंत्रालयामध्ये फाईल मुवमेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. 1999 मध्ये कुठली फाईल कुठे गेल्याची सर्व माहिती प्रत्येकाला उपलब्ध आहे. मी माझ्या 44 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 37,000 फाईल्स क्लिअर केले. आता कोणी म्हणतं सह्या केल्या नाही, मग सह्या न करता फाईल कशा क्लिअर झाला याचं कोड मला काही सुटलेलं नाही. आणि माझ्याकडे जे विभाग आहेत त्या विभागाच्या सरासरी एक काही टक्केवारीमुळे फाईल्स येतात आणि त्या दर महिन्याला जवळजवळ 700-800 फाईल ह्या क्लिअर होतात. मग त्या गृहनिर्माण विभागाच्या असो, हाऊसिंगच्या असो. राज्यात RTIचा कायदा आहे, मी असतानाच आणलेला आहे. RTIचा कायदा म्हणजे प्रत्येक कागदावर कुणी काय लिहिलंय आणि कुणी कशी सही केली ते सगळं सर्वांना माहिती असेल. आणि त्यामुळे हा कायदा अस्तित्वात असताना काही चुकीचे निर्णय किंवा तुम्ही म्हटला संशयास्पद निर्णय घेणं ह्याला मी जबाबदार असणार का नाही. प्रत्येक फाईल आज ओपन आहे, काहीही जास्त झालेलं नाही. अर्थात आचारसंहितेपूर्वी थोडीशी गती वाढते, कॅबिनेट कमिट्यांची गती वाढते, काही आमदारांची कामं असतात, त्यामुळे थोडीशी 5-10%, 20% गती वाढते आणि आपण लवकर निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ काही सामाजिक न्यायाचे प्रश्न होते, आरक्षणाचे काही प्रश्न होते, त्यामध्ये काही कुठलेही आर्थिक विषय नव्हता. काही जणांचा आग्रह होता की काही कॉन्ट्रॅक्ट टेंडर लवकर द्यावेत रस्त्यांचे वगैरे, असे आग्रही भूमिका काही असतात. पण त्यामध्ये प्रत्येक फाईल ही त्यावर काय निर्णय घेतला गेलेला आहे, त्यामध्ये खालून आलेली शिफारस कुठं बदलून काही वेगळा निर्णय घेतला आहे का नाही हे कुणालाही पाहता येईल. आणि त्यामुळे आता कसं डॅमेज करायचं, कसे आरोप करायचे हा प्रयत्न आहे. आता ज्यांनी हा आरोप केलेला आहे ते पहिल्यांदा म्हटले की फाईलीवर सह्याच होत नाहीत आणि एकदम सरकार पडल्यानंतर अचानक शोध लागला की फाईलीवर सह्या फार वेगाने झाल्या. शेवटच्या टप्प्यामध्ये काहीशे GR निघाले, अनेक फाईल्स क्लिअर झाल्या आणि हे सगळं आरोप करण्यामध्ये जसं विरोधी पक्षातले लोक होते किती GR निघाले हा आकडा तर पब्लिकली माहिती आहे ना. GR हे वेबसाईटवर टाकले जातात, त्यामुळे फार जास्त संशयाचं वातावरण निर्माण करायचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. पण तुमच्या आघाडीतलेच पक्ष करतात ना, विशेषतः राष्ट्रवादी पक्षातर्फे ज्या सगळ्या आता आघाडीत नाहीत, त्यामुळे कशा करता करतायत, काय करतायत आणि मला सगळे टार्गेट करतायत. कारण काँग्रेस पक्षानं माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची प्रचार मोहीम राबवायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अगदी भारतीय जनता पक्षाचे नेते, पंतप्रधानांसकट सगळे हे आरोप करतायत. आता ते तर स्वीकारावंच लागेल. आज आम्ही पण प्रधानमंत्र्यांचा आरोप करतोय. आम्ही काही कुठल्या राजनाथ सिंग यांच्यावर किंवा कोणावर आरोप करत नाही. ते फक्त मला एवढंच आहे की जे संशयाचं वातावरण जे करायचं निर्माण मुद्दाम जाणून बुजून करतात. पहिली गोष्ट अशी आहे की मी फाईल्स क्लिअर केल्या आहेत. कुठल्याही मंत्र्यापेक्षा जास्त फाईल माझ्या आहेत, कुठल्याही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त फाईल मी क्लिअर केल्या, तर त्याची सगळी माहिती सामान्य नागरिकाला उपलब्ध आहे. 37,500 फाईल्स माझ्या कार्यकाळात मध्ये मान्य झाल्या. काही बिनासही करता तर मान्य होत नाही. बरोबर. आणि त्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता असेल, काही ठिकाणी कमी झालं असेल, पण सरासरी 500 ते 600 फाईल्स त्या क्लिअर होत होत्या. आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाचा जो काही वाटा आहे तो नेहमीसारखा वाटा आहे. कुणीही कुठलीही माहिती किंवा 37,000ची माहिती जरी मागितली तरी ती घेता येईल प्रत्येकाला. नाही, मुद्दा हा शेवटच्या टप्प्यातल्या फाईल्स वरून झालेला आहे. याच्यामध्ये बिल्डर्ससाठी तुम्ही काम केलं किंवा विशिष्ट आर्थिक त्याच्यामध्ये उलाढाल झाली. प्रत्येक फाईल कुठली क्लिअर केली त्याची माहिती आहे ना. आणि त्यामध्ये कुठला चुकीचा निर्णय घेतला, उद्या CBI चौकशी झाली तरी तुमची सीबीआयची आणखी कुठली तरी. पण नितीन गडकरी सावंत साहेब म्हणालेले आहेत की आम्ही ह्या गेल्या 3 महिन्यातले जे निर्णय झालेले आहेत तो अधिकार रद्द करू. नाही, रद्द करता येणार नाही. त्याला फाईलवर लिहून त्यांना निर्णय बदलावे लागतील. काही निर्णय बदलायचा सरकारला अधिकार असतो, पण ते सत्तेत आलेत तर सत्तेची दिवास्वप्न ते पाहतायत. परंतु हा फक्त एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न. एकही फाईल चुकीच्या पद्धतीने आली तर देशात RTI कायदा आहे, देशात
क्रिमिनल जस्टिसचा कायदा आहे. कोणी काही तुम्ही तयार आहात का म्हणून विचारायची गरजच नाही मला. बरोबर. ज्याला जे काही करायचं असेल ते करायचं. नाही, तुम्ही म्हणता भाजप आणि शिवसेनेला ज्या पद्धतीने सध्या रिस्पॉन्स मिळतो लोकांकडून, ज्या पद्धतीने त्यांच्या एकूणच प्रचार मोहिमेला लोक प्रतिसाद देत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सभा असतील, काँग्रेसचा प्रचार असेल, हा बऱ्यापैकी मागे पडलेला दिसतो. तुम्ही डिफिटेड मानसिकतेतून सगळी प्रचार यंत्रणा राबते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणता की ते सत्तेत येणार नाहीत आणि तुम्हीच पुन्हा सत्तेत येणार, कशाच्या बळावर? प्रश्न असा आहे की आम्ही जे गेल्या 5 वर्षात काम केलेलं आहे त्या कामाचा प्रचार प्रसार आम्ही केलेला आहे. अर्थात आता त्यांना देखील पंतप्रधानांनाच आणावं लागतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जर आपण विधानसभा निवडणुकीचा जर आढावा घेतला तर कुठल्याही पंतप्रधानानं इतक्या वेगानं म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखा प्रचार कधी केलेला नाही. याचे 2 कारणं आहेत. एक तर भारतीय जनता पक्षाकडे चेहरा नाही आहे. चेहरा दाखवलं तर त्यांना भीती वाटते की आपला पराभव होईल आणि त्यामुळे मग गुलदस्त्यात नाव ठेवायचं आणि एक असा आभास निर्माण करायचा की जणू काही प्रधानमंत्री दिल्लीत बसून रिमोट कंट्रोलनी महाराष्ट्राचं राज्य चालवणार आहेत. आणि त्यामुळे आता प्रधानमंत्री म्हटलं की त्यांनी भपका पूर्वी केला. माझ्याकडे चेहरा नाही साहेब, तुमच्याकडे कुठे चेहरा आहे? तुम्ही आहात का काँग्रेसचा चेहरा? नाही, आता माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक लढते. मग तुमच्या इतर पक्षातल्या सगळ्या नेत्यांना हे मान्य आहे? हा निर्णय नेहमी श्रेष्ठी घेतात. हा टाइम ऑनर्ड पद्धत आहे. पण फक्त एकच आहे की माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची प्रचार मोहीम राबवली जाते. तुम्हाला असं वाटत नाही का की जे सगळे काँग्रेसचे नेते आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकून पडलेत, त्यामुळे कुठेतरी जी आघाडी घ्यायला पाहिजे होती प्रचारातली ती घेता आलेली नाही? तर असं झालंय की आज भाजपचा प्रचार कोण करतंय? तर सर्व केंद्रीय मंत्री ज्यांना महाराष्ट्रात निवडणुका लढवायच्या नाही, प्रधानमंत्री ज्यांना महाराष्ट्रात निवडणूक लढवायची नाही. आज आमच्याकडे जे काही केंद्रीय नेतृत्वातले नेते मंडळी ते येत आहेत, प्रचार करत आहेत. पण बाकी प्रचार महाराष्ट्रातल्या नेत्यांनाच करावा लागेल. त्यातले बहुतेक सगळे स्वतःच्या मतदारसंघात निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे वेळ मिळेल त्यातच ते राज्याचा प्रचार करतात. शेवटी ही निवडणूक प्रत्येक मतदारसंघात लढली जाणार आहे. बरोबर. कारण तुमच्या समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या मतदारसंघात अडकलेले आहेत. प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा प्रचारासाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरू शकलेले नाही. मग ही जी रचना करताना याचा विचार केला गेला नाही होता ना. त्यामुळं शेवटी काय की एकदा प्लॅनिंग करून दिलं, मीडियाची स्ट्रॅटेजी आखली, कॅम्पेनची स्ट्रॅटेजी आखली, मग त्या प्रचार प्रमुखानं कार्यालयामध्ये खुर्चीवर बसणं हे अपेक्षितच नसतं कधी. तसं करायचं असतं तर म्हणजे निवडणूक लढवणार नाहीत, राज्यसभेचे खासदार असतील, विधान परिषदेचे खासदार असतील, यांनाच अध्यक्ष केलं असतं. हे माहिती होतं की हे करावं लागणार आहे. त्यामुळं त्यात काय आश्चर्य वाटायचं कारण. पण त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी प्रचाराची जी आघाडी जी आहे किंवा जी एक जो झुरळा प्रचाराचा सगळ्या इतर पक्षांचा दिसतोय, लाईव्ह सभा सगळीकडे चालू आहेत, त्या तुलनेने कमी दिसत आहेत काँग्रेस? आमचा प्रचार प्रत्येक मतदारसंघात आहे. आम्हाला शेवटी मतदारसंघ जिंकायचा आहे, तरच आम्हाला राज्य हातात येईल. तर त्यामुळं धुरळा उठवून मतदारसंघात त्याचा परिणाम किती होईल हा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची जय्यत तयारीने लढाई चालू आहे. आम्ही मतदारसंघ जिंकणार आहे. मतदारसंघ जिंकल्यावरच संख्या होणार आहे, बहुमत मिळणार आहे. चव्हाण साहेब, आमचा कार्यक्रम पूर्ण आहे. हा भविष्य महाराष्ट्राच्या एकूणच भविष्यासंदर्भात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांशी आम्ही बोलतो. तर प्रत्येकाच्या मनातलं स्वप्न महाराष्ट्र भविष्यात काय असेल? तुम्ही याच्या आधी महाराष्ट्राची सत्ता हाताळलेली आहे. पुढचा महाराष्ट्र पुढील 10 वर्षातला किंवा पुढील 2 दशकातला महाराष्ट्र कसा असेल? तुमच्या समोर काय संकल्पना आहे? माझी कल्पना मी नेहमी मांडत आलेलो आहे. 99 साली आम्ही जी अर्थव्यवस्था हातात घेतली, राज्य कर्जबाजारी होतं, मोडलेली होती, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. ती अर्थव्यवस्था आम्ही घेतली आणि गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पहिल्या नंबरची आहे. कुणी काही म्हटलं तर ते मग मुद्दाम चुकीचं विधान केलं जाते, कारण हे आकडे केंद्र सरकारचे आहेत, रिझर्व्ह बँकेचे आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 40% मोठी आहे. तर एक तर प्रश्न निश्चित आहे की महाराष्ट्राची राज्याचं उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हे सर्वात जास्त आहे. दुसरा पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न आहे ते हरियाणाच्या जरासं खालोखाल आहे, गुजरातच्या बरंच पुढे आहे. औद्योगिकरणामध्ये आम्ही प्रथम क्रमांकावर आहे. उत्पन्न आमचं सर्वात जास्त आहे. इन्कम टॅक्स कलेक्शन सर्वात जास्त आहे. एक्साईजचं उत्पन्न जास्त आहे आणि आमचा प्लॅनही सर्वात मोठा आहे. त्यामुळे आमची विकास करण्याची ताकद आमची मोठी आहे. नैसर्गिक आपत्तीला सामना करण्याची आमची ताकद मोठी आहे, हे आम्ही दाखवून दिलेली आहे. आता पुढं काय करायचं? महाराष्ट्रापेक्षा फक्त 12 राष्ट्र लोकसंख्येनं मोठी आहेत. म्हणजे आपण कुठल्याही युरोप राष्ट्रापेक्षा आपली लोकसंख्या मोठी आहे.
तर महाराष्ट्राने विचार केला पाहिजे 21व्या शतकाचा आणि एक आंतरराष्ट्रीय लिडरशिपचा नेतृत्वाचा विचार केला पाहिजे. तशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राकडे आज आहे का, आपण देऊ शकतो का? कारण आज परकीय गुंतवणुकीकरता लोक येतात, त्यांच्याशी चर्चा करून परकीय गुंतवणूक आकृष्ट करावी लागेल, तरच नोकऱ्या निर्माण होतील. आज समतोल विकासाचा प्रश्न आहे, त्यामुळं जी आज सोबतीची बेटं निर्माण झाली आहेत मुंबई पुण्याच्या ठिकाणी, तशा प्रकारची बेटं औरंगाबादला नागपूरला करावी लागतील, म्हणजे त्या भोवतीने विकास होईल. त्याकरता मी ठोस पावलं टाकलेली आहेत. दुष्काळाचा प्रश्न हा वारंवार आपल्याला सतावतो. दुष्काळ पडला तरी टंचाई पडणार नाही याकरता मी ठोस उपाययोजना केल्या आणि त्या आम्हाला पुढे न्यायच्या. साखळी बंधारी असतील, शेततळी असतील किंवा ठिबकचा वापर करून पाण्याचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने करावा लागेल. एकंदरीत कोरडवाहू महाराष्ट्राला शाश्वत शेती करण्याकरता प्रयत्न करणं हे आमच्या समोरचं मोठं उद्दिष्ट आहे, ते मी करू शकू. अपूर्ण राहिलेल्या सिंचन योजना पूर्ण कराव्या लागतील, कारण शेवटी महाराष्ट्रात फक्त 18% जमीन सिंचित आहे. पंजाबमध्ये पाहिलं तर 98%, हरियाणामध्ये 90% आहे. तर त्या तुलनेमध्ये आपल्याला जेवढं काही सिंचन करता येईल ते योजना पूर्ण करून त्यामध्ये काही चुकीचे निर्णय घेतले असले ते दुरुस्त करून आपल्याला पुढे जावं लागेल. त्याचबरोबर मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक मोठ्या शहरात झालं पाहिजे. म्हणजे पुणे असेल, नागपूर असेल, त्याकरता मेट्रोची व्यवस्था केली आहे, चांगले रस्ते, रिंग रोड, या सगळ्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील. आमच्याकडे पैसे आहेत. वाढत्या नागरीकरणाचं सर्वात मोठं आव्हान आहे. आज 50%पेक्षा जास्त लोक नागरी भागात राहतात. तिथल्या नागरी प्रशासनाचं आव्हान आहे. आपली प्रशासकीय व्यवस्था ही ग्रामीण भागाच्या प्रशासनाकरता डिझाईन केली गेली होती. आता आपल्याला त्याला बदलून नागरी प्रशासनाकरता त्याला सुसज्ज करावं लागेल. त्याचबरोबर नागरीकरणाचे जे प्रश्न आहेत, घरं, वाहतुकीची सोय, घनकचरा, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी, हे प्रत्येक मोठ्या शहराला नंतर मग टियर 2, टियर 3 सिटीजना मिळत गेलं पाहिजे. आज आम्ही 24/7 पाणी पुरवठ्याची योजना अत्यंत यशस्वीपणे काही भागात राबवली, ती आम्ही विस्तारित करणार आहे. मीटरनी पाणी पुरवठा करून त्याचे पैसे मीटरनी देण्याची योजना. विजेचं एक प्रचंड मोठं संकट देशासमोर आहे, राज्यासमोर आहे असं मी म्हणणार नाही, कारण कोळसा मिळत नाही, गॅस मिळत नाही, आणि त्याकरता केंद्र सरकारला आम्ही विनंती केली की तुम्ही काहीतरी नेतृत्व करून जे मूलभूत प्रश्न संबंध वीज उत्पादक क्षेत्राला भेडसावत आहेत त्यामध्ये काही मार्ग काढला पाहिजे. अन्यथा संबंध औद्योगिकरणाला तुम्हाला मध्ये अशासाठी थांबवतो. तुम्ही म्हणता की केंद्र सरकारला विनंती केली. 10 वर्ष केंद्र सरकार तुमचंच होतं, 15 वर्ष तुमची आघाडी इकडे होती. त्या काळामध्ये जे काही रखडलेले प्रश्न आहेत एकूण, त्याची मूळ कारणं काय होती असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही स्वतः राज्यकर्ते होतात, अनेक गोष्टी रखडल्यात आणि पुढे सुद्धा तुम्ही पीएमओमध्ये होतात, त्यामुळे प्रशासनाचा अनुभव तुमचा होता. रखडलेले प्रोजेक्टचा एक भाग आहे, फार मोठे रखडलेले नाहीत. इंधन नाही आहे, आणि इंधन नाही ते आंतरराष्ट्रीय कारणामुळे नाही आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न महाराष्ट्राला सोडवता येणार नाहीत, गुजरातला सोडवता येणार नाहीत, ते भारत सरकारलाच सोडवावे लागतील. आज गॅस प्रकल्प आम्ही उभे केले, पण आम्हाला गॅस मिळत नाही. गॅस काय आम्ही पैदा करत नाही, तो केंद्र सरकारलाच गॅस उपलब्ध करून द्यावा लागतो. आणि त्यामुळे इंधन नसल्यामुळं हा देशाचा प्रश्न आहे. एक सार्वत्रिक जी भावना आहे की केंद्राकडनं नेहमीच महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जातं. युपीएनी पण तेच केलं. आज आत्ताचं जे काही केंद्र सरकार आहे तेही त्याच पद्धतीनं बघतंय. आत्ताचं केंद्र सरकार प्रायोरिटी देशाची मग व्हायची केंद्र सरकारची भूमिका महाराष्ट्राबद्दलची आहे, त्याबद्दल आम्हाला शंका आहे. कारण गुजरात महाराष्ट्राची चर्चा होते आणि गुजरातला कुठेतरी पुढे न्यायचा, अहमदाबादला मुंबईपेक्षा पुढे न्यायचा कुठेतरी प्रयत्न चाललेला आहे. परंतु देशातच जर इंधन नसेल तर गुजरातला तरी कसं मिळणार आणि महाराष्ट्राला तरी कसं मिळणार? देशाच्या इंधनाचे प्रश्न, मग काही कोर्टाच्या केसेसमुळं कोळशाचे खाणी रद्द झाल्याचे काही प्रश्न आहेत, गॅस मिळत नाही, गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, हा प्रश्न कोण सोडवणार? आणि इंधन मिळालं नाही तरी प्रकल्प पूर्ण असले तरी वीज निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ 2000 मेगावॉटचा दाभोळचा प्रकल्प कित्येक वर्ष तयार झालेला आहे, 1 मेगावॉट तिथं वीज तयार होत नाही, गॅस मिळत नाही. आणि हा प्रश्न टोलवाटोली करून सुटणारा नाहीये. केंद्र सरकारला याचं नेतृत्व करून उत्तर शोधलं पाहिजे. इंडोनेशियामध्ये काही कायदे बदलले आणि तिथं कोळशाच्या किमती महाग झाल्या, तर आता महाराष्ट्र सरकार याबद्दल काय करणार? तर हे प्रश्न केंद्र सरकारला सोडवावे लागतील. आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहोत. चव्हाण साहेब, आपण विदेशात राहिलेला, प्रगत देशांमधल्या एकूणच नागरी सुविधा, तिथल्या लोकांचं आयुष्य सुखी समाधानी व्हावं यासाठी तिथले राज्यकर्ते काय करतात ते तुम्ही पाहिलेलं आहे. आपला प्रशासनाचा अनुभव आहे, आपण पीएमओमध्ये काम केलं, नंतर मुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही
की या प्रगत देशांसारखं आपलं राज्य व्हावं, इथल्या लोकांना, सर्वसामान्य माणसाला सुविधा मिळाव्यात. आज आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरेसं पिण्याचं पाणी नाहीये, वीज टंचाई ही दररोजची झालेली आहे. सर्वसामान्य माणूस, मुंबईकर जर शहरातला माणूस बघितला तर तो कधीच 5 किलोमीटर अंतर 1 तासाच्या आत त्याला तोडता येत नाही, अशी वाईट परिस्थिती आहे, सकाळच्या वेळेला असो किंवा संध्याकाळच्या वेळेला. तर हे सगळं जे सर्वसामान्य माणूस जो कावलेला आहे आणि तुमच्या सरकारविरुद्धचा आक्रोश तो व्यक्त करतो, तर हे का तुम्हाला थांबवावंसं वाटलं नाही? गेल्या 5 वर्षामध्ये वाहतुकीबद्दलच्या काही सुधारणा झालेल्या आहेत का नाही, हा पहिल्यांदा पण विचार केला पाहिजे. जे प्रकल्प सुरू झाले होते पूर्वी, पण ते पूर्ण होत नव्हते, रखडले होते, कारण पुनर्वसनाचे प्रश्न होते, धार्मिक स्थळांना पुनर्वसन करायचे प्रश्न होते, ते आमच्या सरकारनं सोडवले आणि आज त्या सुविधा सर्व उपलब्ध झालेल्या आहेत. गेल्या 5 वर्षापूर्वी मुंबईच्या नागरिकांना ज्या सुविधा होत्या त्यापेक्षा आज निश्चितच जास्त सुविधा आहेत. 10,000 कोटीचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, वापरले जात आहेत. 10,000 कोटीचे प्रकल्प पूर्णत्वाकडे चाललेले आहेत. 1,00,000 कोटीचे प्रकल्प आमचे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये भुयारी मेट्रोचा तर भूमिपूजन पण झालेलं आहे, कर्जाची व्यवस्था झालेली आहे आणि हे सगळे प्रकल्प आम्ही आता पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. पाण्याची मध्यवितरणासारखा प्रकल्प असल्यामुळे मुंबईच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आज ठिकठिकाणी नागरी भागामध्ये पाणी पुरवठा योजना, या उपसा जलसिंचन योजना करून हे सगळं आम्ही विस्तारित करतोय. उस्मानाबादमध्ये टंचाई झाली, 105 किलोमीटरवरून आम्ही पाणी आणलं. औरंगाबादला आम्ही औद्योगिक महानगर उभं करतोय. 800 कोटीची औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राकरता पाण्याची योजना आम्ही केलेली आहे. हे सगळं चाललेलं आहे. मध्यंतरी दुष्काळ आला, जवळजवळ 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत देण्याकरता द्यावे लागले. आता ते पैसे विकासाकरता उपयोगी पडले असते, पण तरीही आम्ही काही विकास थांबू दिला नाही. रस्त्यांच्याबद्दल आता मुंबईचे रस्ते पाहिले तर त्याची जबाबदारी शिवसेनेच्या महापालिकेकडे आहे. सर्वसामान्य माणसांना कोण जबाबदारी कळत नाही. पण आज सर एक शिवसेना म्हणते तुमच्यावर आहे. जे वेगवेगळे रस्ते आहेत, MSRDCचे जे रस्ते आहेत, ज्याचे जे फ्लायओव्हर्स 55 फ्लायओव्हर झालेले युती शासनाच्या काळामध्ये, ते सगळे MSRDC मेंटेन करते. ते सगळे फ्लायओव्हर, त्या फ्लायओव्हरला अप्रोचिंग रस्ते सगळे अजूनही वाहतात आहेत. आजच्या दिवसाला सुद्धा ती वाहतात आहेत. म्हणजे 55 जे फ्लायओव्हर युतीच्या भारतीय जनता पक्षांच्या मंत्र्यांनी केले आणि त्यानंतर मुंबई एंट्री पॉईंट टोल लावला. टोलला सुरुवात शिवसेनेच्या काळात झाली आणि त्याचा मेंटेनन्सची जबाबदारी MSRDCकडे आहे. काही जबाबदारी PWDकडे आहे, काही MSRDCकडे आहे. पण प्रामुख्यानं जो सामान्य माणूस रोज रस्ते वापरतो, त्या रस्त्यात खड्डे आहेत किंवा खड्ड्यात रस्ते आहेत अशी जी चर्चा होती, ते महापालिकेचे रस्ते आहेत. मी अनेक वेळेला MSRDCची पुनर्रचना करून त्यामध्ये त्यांचं उत्पन्न वाढवून आणि काही पास सारख्या योजना राबवून करायचा मी प्रयत्न केलेला आहे. त्या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि MSRDC विभागाचे जे मंत्री आहेत जयदत्त क्षीरसागर, त्यांच्याबरोबर त्यांना नवी प्रोजेक्ट करण्याबद्दल त्यांनी खूप आग्रही भूमिका घेतली होती. पण MSRDCचे फायनान्शियल रिस्ट्रक्चर करावे लागतील. या सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग महाराष्ट्र सरकारच्या आहेत, त्यामध्ये मूलभूत काही दोष निर्माण झालेले. उदाहरणार्थ या सगळ्या कंपन्यांचे अध्यक्ष मंत्री असतात. केंद्रामध्ये एकाही कंपनीचा अध्यक्ष मंत्री नसतो, एकाही कंपनीचा संचालक मंत्री नसतो, असा नियम तिथं आहे. पण आपल्याकडे मात्र काहींचे मुख्यमंत्री आहेत, काहींचे ऊर्जा मंत्री आहेत, काहींचे वित्तमंत्री आहेत, सिंचन मंत्री आहेत आणि त्यामुळं महामंडळाचं संचालन सचिवांनी करायचं, पण त्या महामंडळाचा अध्यक्ष मात्र मंत्री. तर सचिव आता मंत्र्यांनी दिला आदेश, त्यावर काय करणार? त्यामुळे हा मूलभूत दोष काही समित्यांच्या अहवालामध्ये देखील प्रदर्शित केला आहे. त्यामुळे MSRDC असेल किंवा अशी महामंडळं याची पुनर्रचना करून त्यांना अधिक स्वायत्तता देऊन बाहेरचे एक्सपर्ट्स तिथं आणून त्यांना मुख्य करून मग नंतर मंत्र्यांनी त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, अशी मूलभूत रचना करावी लागेल. सर, एक जो गंभीर तुमच्या सरकारच्या वेळेला आरोप जो झालेला आहे, सिंचन असेल, अगदी टोलचं सगळं धोरण असेल, याबाबत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एवढे अधिकार असताना का गपचूप बसलात? का हे सगळे गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्या सरकारवर झाले त्याला तुम्ही का नाही? मला वाटतं की भ्रष्टाचाराचे आरोप म्हणण्यापेक्षा आता भ्रष्टाचार आहे का नाही हे न्याय व्यवस्थेमध्ये कळेल आणि आपली न्यायव्यवस्था फार तिला वेळ लागतो. जयललितांच्या उदाहरण आपण पाहिलं. माझा आता प्रामुख्यानं उद्देश असा की जर काही चुकीची धोरणं राबवली गेली असतील, त्यामध्ये काही लूपहोल राहिली असतील, त्यामुळं काही कामं रखडली असतील, तिथे धोरणं बदलली पाहिजेत. उदाहरणार्थ सिंचन घ्या. सिंचनामध्ये 82,000 कोटी रुपये खर्च करून प्रकल्प पूर्ण होत नाहीत. 7,000 कोटीचं बजेट आहे. मग ज्या काही चांगल्या उद्देशानं, चांगल्या भावनेनं प्रकल्प सुरू केले, भूमिपूजन झालं, लोकांच्या अपेक्षा वाढवल्या, आता माझ्या रानात 2 वर्षांनी पाणी येईल असं वाटलं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू केल्यामुळं ते पूर्ण होऊ शकले नाहीत.
आता इथं कुठेतरी काहीतरी कटू निर्णय घेण्याची गरज आहे की बाबा जे शेवटच्या टप्प्यात प्रकल्प आले तेच आपण सुरू करू आणि नवे प्रकल्प सुरू करायचे नाहीत किंवा जे अगदी सुरुवातीचे प्रकल्प त्यात थांबवायचे असा सोपा निर्णय पण पॉलिटिकली अवघड निर्णय हा घ्यावा लागेल। उदाहरणार्थ रस्त्याच्या टोल पॉलिसीबद्दल मी आग्रही भूमिका घेतली आणि टोलचं नवीन धोरण आणलं पाहिजे असं विभागाला सांगितलं। त्या विभागाचे प्रमुख भुजबळ साहेबांनी टोल धोरण आणलं, त्यातून आम्ही 43 छोटे मोठे टोल बंद केले। आता मध्यंतरी खारघरच्या टोलचं एक चर्चा झाली, आंदोलन झालं। तर त्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की ज्या वेळेला खारघरचा टोल लावण्याचा निर्णय आणि खारघरच्या रस्त्याचं रुंदीकरण करायचा प्रस्ताव आला, तो प्रस्ताव बांधकाम विभागाने आणला। केंद्राची पॉलिसी आहे की 60 किलोमीटर किंवा 50 किलोमीटरच्या आत 2 टोल नसावेत। बरोबर। हा प्रस्ताव आणताना मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीपुढे जेव्हा आणला गेला, मला वाटतं 2009 साली आणला गेला, त्यावेळेला 16 किलोमीटरमध्ये दुसरा टोल प्रस्तावित केला गेला। कुणी काही त्यामध्ये काही बोललं नाही, पॉलिसी बाजूला ठेवली गेली। आता मंत्रिमंडळानं मान्य केलं आणि आता तो रस्ता पूर्ण झाला आणि टोल लावायचं वेळ आलं की आंदोलन झालं होणारच होतं। आता 15 किलोमीटरमध्ये 16 किलोमीटरमध्ये 2 टोल लावण्याचा निर्णय, आता त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला तर म्हणता येणार नाही। वेगवेगळे पक्ष तुमचे सहकारी पक्ष होते, कोणी केला हा विषय नाही, पण आता हे चुकलं असेल तर दुरुस्त करायला हवं। साहेब माझं काय म्हणणं आहे कोणी की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला दररोज ज्या निर्णयाची चाट पडते, त्याच्या खिशातून पैसा काढला जातो आणि तो ठेकेदाराच्या खिशात जातो, तर यावेळेस राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही का नाही भांडलात त्यांच्याशी? असं आहे की तोच तर मूळ वाद झालाय की ज्या ठिकाणी आम्ही धोरण बदलायचा निर्णय घेतला, उदाहरणार्थ सिंचनाकडे मी पुन्हा येतो। बरोबर। सिंचनामध्ये धरण बांधावं लागतं, त्याची भिंत बांधावी लागते, त्याकरता जमीन लागते आणि त्याला वेळ लागतो। काय सांगितलं तर्क की पाणी साठलं की पाणी ज्या जमिनीत साठेल तिथं आपल्याला जमीन अधिग्रहण करावी लागते, वन खात्याचे असेल तर निर्वनीकरण करावं लागतं, झोपड्या असतील, घरं असतील, गावं असतील त्याचं पुनर्वसन करावं लागतं। आता हे सगळं न करता आपण फक्त कॉन्ट्रॅक्ट देऊन धरण बांधायला सुरुवात केली की काही वर्ष लागतील म्हणून, आणि हे काही काम झालं नाही तर पाणी साठवता येणार नाही। धरण पूर्ण झालं, पैसा खर्च झाला, पण सिंचन नाही वाढलं। उदाहरण गोसी खुर्द, राजीव गांधीने 1986 साली ते धरण भूमिपूजन झालं, किंमत 386 कोटी होती, पण हेच झालं। आपण भिंत बांधली, धरण बांधलं, पण पुनर्वसन केलं नाही, वन खात्याची जमीन असेल किंवा आणखी काही गोष्टी, आज संपूर्णपणे पाणी भरता येत नाही। आज त्या प्रकल्पाची किंमत 13,700 कोटी झालेली आहे। हे एक उदाहरण आहे। भ्रष्टाचार झाला का, चूक झाली का, अतिउत्साहीपणा आहे, पॉलिटिकली आपण कदाचित भरपूर प्रोजेक्ट घेतले, तो मूळ वेळेमध्ये होणारा पूर्ण का नाही झाला मूळ वेळेमध्ये, हे एक उदाहरण झालं। टोलचं मी दुसरं उदाहरण दिलं। तर ह्या झालेल्या चुका यामध्ये भ्रष्टाचार झाला असं असेल तर ते न्यायिक व्यवस्था त्यामध्ये कोणी PIL करेल, काय करेल, ती वेगळी गोष्ट आहे, पण हे बदलायला पाहिजे का नाही, ते बदलायचा प्रयत्न मी केला। मी टोल पॉलिसीमध्ये आता किती व्हेकल झालं म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्ही टार्गेट झालेल्या आहात? तर ते त्याचं तुम्हाला माहिती आहे मी कशामुळे टार्गेट झालो। आता उदाहरण आपण मुंबईच्या बिल्डिंग्सच्या बद्दल घेऊ। अनेक निर्णय असे झाले, कदाचित चांगल्या उद्देशानं झाले असतील, वेल इंटेन्शन असतील, पण ते चुकले हे स्पष्ट झालं। उदाहरणार्थ मुंबईमध्ये गाड्या रस्त्यावर पार्क होतात, म्हणून एक निर्णय घेण्यात आला की जर एखाद्या बिल्डरनी आपल्या जमिनीवर जर सरकारला काही जर मल्टी स्टोरीज पार्किंग बांधून दिलं तर त्याला आपण प्रोत्साहनात्मक FSI किंवा TDR देऊ, काही वाईट नाही। जर आपल्याला जर फुकट बांधून मिळालं, त्याच्या जमिनीवर मिळालं तर आपण घ्यायला काय हरकत आहे। पण त्यामध्ये साधी गोष्ट झाली की किती आपण पार्किंग बांधावं, किती व्यावहारिक असेल। एका भागदारानं 26 मध्ये पार्किंग बांधले। आता तुम्ही नवरा बायकोला घेऊन सिनेमाला गेला, मुलांना घेऊन जेवण जेवला, 2-3 तास बाहेर आला, जाण्यापूर्वी 26 मधले गाडी वर फिरवत न्यायची, लिफ्टनी नाही फिरवत न्यायची, वर ठेवायची, 2-3 तासानंतर परत आलं की पुन्हा लिफ्टनी वर जाऊन गाडी फिरवत खाली आणायची। आता हे का केलं तर जेवढे जास्त मजले बांधाल तेवढं जास्त TDR मिळेल, इन्सेंटिव्ह मिळेल। मी सिंपल कायदा केला की 4 मजल्याच्यावर मिळणार नाही। कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, भांडले काम, आणि तोपर्यंत नवीन प्रकल्प थांबवले। कोर्टात आम्हाला मिळालं की नाही तुमचं योग्य आहे, आणि त्याचबरोबर जो इन्सेंटिव्ह FSI दिला गेला होता तो फुकट दिला जात होता, त्याकरता मी 40% प्रीमियम घेतला। आज राज्य सरकारच्या शासनाच्या तिजोरीमध्ये 3,000 कोटी वर्षाला येत आहेत। आता हे प्रकल्प जर हे पुरी कुणी का नाही करू शकलं, हे ज्यामध्ये दोष जेव्हा दिसले त्यामध्ये आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न केला। जोपर्यंत ही पॉलिसी बदलली नाही तोपर्यंत फाईल्स थांबले होते, कारण मी स्पष्ट सांगितलं की जुन्या निर्णयाप्रमाणे मी निर्णय घेणार नाही, आणि त्याला 2 वर्ष लागली, कारण मुंबईचे नगरविकास खात्याचे बिल्डिंग रूल्स बदलण्याकरता किमान 1-2 वर्षाचा अवधी लागतो, कारण सूचना हरकती मागाव्या लागतात, लोकांना विचारावं लागतं, तोपर्यंत निर्णय थांबले।
तो एकदा निर्णय झाला, अंतिम फैसला झाला की त्यानंतर मग नियमाप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आपले कामं करून घ्यायचा आणि मग थांबवायचा काय अधिकार कोणाला नाही आहे. म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं होतं की नियम बदलतोय, तोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत ह्या नियमाखाली मी काही मंजूर करणार नाही. नियम बदलल्यावर मी मंजूर करायला सुरुवात केली. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आणि त्यामुळे फक्त मित्रपक्षाकडे बोट दाखवणं किंवा मित्रपक्षाने आमच्याकडे बोट दाखवणं हे आता आघाडीमधला हा नैसर्गिक धर्म आहे, धर्मच असं म्हटलं तर चालेल. मी दिल्लीत देखील पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की केंद्र सरकारच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी स्पष्ट बहुमत एका पक्षाला दिलं. पण आता जर तशी परिस्थिती आली नाही, तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या मतदानानंतर जर का पुन्हा एकदा एक प्रकारे अशी परिस्थिती निर्माण झाली, तुम्हाला कोणाचा तरी आधार घ्यायची परिस्थिती निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं? आणि आधार घ्यायचं झालं तर तुम्ही राष्ट्रवादी द्यायला, तुम्ही असाल तर द्यायला तयार नाही याचं राष्ट्रवादी? मला असं वाटत नाही. मला वाटतं की आज महाराष्ट्रातली जनता स्पष्टपणे एका पक्षाचा सत्ता देईल. कोणता पक्ष असेल तो काँग्रेस पक्ष असेल. का लोक देतील तुम्हाला? का म्हणजे ते काँग्रेस पक्षाने जे सामाजिक सौहार्द जे महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे, आज प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः वर्गाकरता हे सरकार चाललेलं नाही. बड्या उद्योगपतींच्या धार्जिणी सरकार नाही आहे. आज कुणी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मागे कोण, कुठला घटक, कुठला वर्ग उभा राहिला या सर्वांना माहिती आहे. आज सामान्यांच्या करता काम करणारं सरकार हे काँग्रेस सरकार आहे. पण लोकसभा निवडणुकीत साहेब तुमचं फक्त एकच खासदार निवडून येऊ शकला. दोन आले. मग ते खरं आहे, लोकांचा राग होता, लोकांनी काही बघितलं नाही. प्रत्येक राज्यात असं झालं. आणि युपीए सरकारवर जो काही घटना घडल्या होत्या, भ्रष्टाचाराच्या असतील, स्कॅमच्या असतील किंवा महागाईच्या असतील, त्याचा राग काँग्रेस सरकारवर तात्कालीन सरकारवर काढला गेला. उद्या वेळ अगदी आली तर तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जायला तयार आहात? नाही, जर त्याचा प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही. आत्ता माझं उद्दिष्ट आहे की 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये लोकांना विश्वासात घेऊन, त्यांना विश्वास देऊन, या काँग्रेसनं महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलेलं आहे. आणि तुम्ही जर एका हाती सत्ता दिली तर आज राज्याचा न भूतो न भविष्याचा विकास करण्याची धमक आमच्याकडे आहे. त्या 21व्या शतकातलं नेतृत्व असेल किंवा परकीय लोकांकडून गुंतवणूक आणायचे प्रश्न असतील, आज जे नरेंद्र मोदी भारताकरता करतात ते महाराष्ट्राकरता आपल्याला करावं लागेल. आजही मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आपल्या राज्यात होते. महाराष्ट्र मॉडेल आता आहे का? म्हणजे गुजरात मॉडेल म्हणणार नाही मी, कारण मी गुजरात मॉडेलही काय पाहिले नाही. काय झाले आज मला एवढंच माहिती आहे की गुजरात आणि महाराष्ट्र एका दिवशी स्वतंत्र दोन वेगळी राज्य झाली. आज आम्ही गुजरातच्या पुढे आहोत महत्वाच्या पॅरामीटर्समध्ये. सिंचनाची टक्केवारी कमी असली तरी. आणि त्यामुळे मग गुजरात मॉडेल काय आहे आणि आम्ही काय बदल केले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये गुजरात मॉडेल घ्यायला, हा सगळा प्रचाराचा भाग आहे. नाही, प्रचाराचं कसं सर, वस्तुस्थिती सुद्धा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये आपण सगळ्यांच्या पुढे आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षात 54,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कोठडी कस्टडियल डेथ्समध्ये आपण पुढे आहोत. अनेक म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये एकही शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर ते शर्मेची गोष्ट आहे, मध्ये दुमत नाहीये. पण आज महाराष्ट्राची सिंचनाची परिस्थिती फक्त 68% आहे. पावसावर महाराष्ट्राची शेती अवलंबून आहे. पंजाबमध्ये 98%, हरियाणामध्ये 90% सिंचन आहे. तिथे आत्महत्येचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे जर दुष्काळ पडला तर पाणी पुरवठा होऊ शकला नाही, सिंचन योजना रखडलेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थिती होते. राज्य मोठं आहे, लोकसंख्या मोठी आहे. आणि त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात. आतापर्यंतचं महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण विकासावर अवलंबून होतं, सहकार असेल किंवा एकूण शेतीचा विकास. परंतु गेल्या काही वर्षामध्ये नागरिकांच्या प्रवाहामध्ये शासनाकडून ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झालं, म्हणून हे असं होतंय का? तुम्ही ग्रामीण भागामध्ये अलीकडे गेलेला दिसत नाही असं मला वाटतं. तुम्ही ग्रामीण भागातल्या सुविधा ज्या आहेत, आता त्यामध्ये सांगू, सहकार हा कणा होता आपल्या विकासाचा. सहकारामध्ये दोष निर्माण झाले. राज्य सहकारी बँकेला 1100 कोटीचा तोटा मी आलो तेव्हा झाला. राज्य सहकारी बँक बरखास्त व्हायची पाळी आली. मी संचालक मंडळ बरखास्त केलं, 2 प्रशासकीय अधिकारी त्या बँकेवर ठेवले. 1100 कोटी तोट्यावर आज राज्य बँकेला 700 कोटीचा फायदा आहे. हे दोष असतील ते दोष दुरुस्त केले पाहिजेत आणि ते करायची धमक आमच्यामध्ये आहे. आम्ही करणारा ग्रामीण भागाचा चेहरा बदलतोय. आज इथं त्या ठिकाणी फक्त पाण्याचे प्रश्न मूलभूत आहेत. त्याकरता निसर्गानंच आपल्याला पाऊस कमी दिलेला आहे, सिंचन कमी दिलेलं आहे. पण त्यावरही धाडसानं तोंड काढता येईल ती क्षमता आज काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि ते आम्ही करू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. आम्ही जनतेचं नेतृत्व करून आम्ही हे सगळं करू शकतो असा मला विश्वास आहे. एक अगदी शेवटचा प्रश्न, काय राहून गेलंय तुमचं गेल्या 4 वर्षात आणि एकूण काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये गेल्या, काय अधिक चांगलं होऊ शकलं असतं, काय करायची इच्छा होती? मला वाटतं 2 गोष्टीकडं आणखी काम व्हायला पाहिजे होतं. ते म्हणजे एक तर सिंचनाच्या योजना पूर्ण करणं आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं.
आज माध्यमिक शिक्षणाचं पण 100% खाजगीकरण केलेलं आहे आणि ते मला वाटतं योग्य नाही आहे. थोडीशी शासकीय पातळीवरचं शिक्षण, मग शासकीय कॉलेजेस असतील, शासकीय उच्च माध्यमिक शाळा असतील, यामध्ये थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं. संपूर्णपणे खाजगीकरण करणं हे योग्य नव्हतं. इतर राज्यात तसं नाही आहे. औद्योगिकरणामध्ये आपण ज्या बॅकलॉगच्या विभागाचा राहिलेला आहे तिथं आणखी प्रयत्न करून जे आम्ही केलेले आहेत. शेंद्र्याला जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या विद्यमाने जे औद्योगिक महानगर होतंय ते देशातलं सर्वात मोठं असेल. उमरेडला नागपूरजवळ जो नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोनचा प्रकल्प होतोय तोही देशातलं सर्वात मोठं औद्योगिक महानगर आहे. मी आल्यापासून मिहानला आम्ही चालना दिली, तिथं इन्फोसिस सारखा आणि TCS सारखा प्रकल्प आला. मी मुंबई बँगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉरची कल्पना ब्रिटिश पंतप्रधानांसमोर मांडली आणि सरकार ती गंभीरपणे विचार करते. तर मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि बेंगलोरपर्यंत हा औद्योगिक पट्टा निर्माण होईल. आता लोकांच्या हाताला काम, युवकांच्या हाताला काम हा राज्यासमोरचा सर्वात गंभीर प्रश्न आहे असं मत आहे. आणि त्याकरता औद्योगिकरण करावं लागेल, विजेची उपलब्धता असावी लागेल, पाणी पुरवावं लागेल, कारण औद्योगिकरणाला पाण्याची फार मोठी गरज आहे. चांगलं प्रशिक्षण द्यावं लागेल. मग इंजिनियर्सच पाहिजेत असं नव्हे, तर ITIच्या आम्ही 2-3 शिफ्टमध्ये ITI सुरू करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं एक सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतकऱ्याचं जीवन शाश्वत करणं, औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि जे उच्च शिक्षित असतील त्यांना सेवा क्षेत्रामध्ये वाव देणं. आज सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे, त्यामध्ये देणं आणि त्यातूनच महाराष्ट्राची प्रगती होईल, सोबतता वाढेल. नक्की. कराडमधली कोंडी राजकीय तुमची फुटले का? कराडमध्ये निवडणूक चालू आहे, निवडणुकीत मी जिंकणार आहे. एक आमच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते बंडखोरी करून उभे आहेत आणि आमच्याच पक्षातले एक व्यक्ती भाजपकडे गेलेला आहे. भाजपकडे आज उमेदवार नसल्यामुळे त्यांनी 101 उमेदवार आयात केले वेगवेगळ्या पक्षातले. त्यांची पार्श्वभूमी पाहिलेली नाही, त्यांच्यावरचे आरोप पाहिले नाहीत. फक्त ती 288 उमेदवार कसे उभे करायचे. तर आता त्यामुळे भाजपच्या भावी वाटचालीमध्ये अडचणी येणार आहेत. कारण मूळ जी संकल्पना आहे किंवा मूळ जो विचारधारा भाजपची आहे ती आता राहील का नाही त्याच्याबद्दल शंका आहे. कराडमध्ये तुम्हाला किती आघाडी मिळेल तुम्हाला? आघाडीच्या आकड्यावर मी जाणार नाही. कराडमध्ये मी विजयी होईल हे महत्त्वाचं. नक्की. आणि धन्यवाद. तुम्ही बोललात भविष्य महाराष्ट्राच्या मध्ये तुमची जी काही संकल्पना आहे महाराष्ट्राची ती आमच्यासमोर सांगितलेली आहे. आपण इथेच थांबूयात. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.